मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। तव कथामृतं तप्तजीवनं कविभिरीडितं कल्मषापहं श्रवणमंगलं श्रीमदाततं भुवि गृह्णन्ति ये भूरिदा जनाः। आपला साप्ताहिक प्रवचनमालेचा विषय आहे श्रीरामकृष्ण वचनामृत आणि भगवद्गीता, एक चिंतन। आपण 20वा अध्याय बघत आहोत श्रीरामकृष्ण वचनामृताचा। कृपा म्हणजे काय हा विषय, आणि याच्या पुढचा विषय म्हणजे आपल्या हातात काय आहे। कारण ईश्वर कृपा, भगवत कृपा किंवा गुरुकृपा ही आपल्या हातात नसते। म्हणजे आपल्या प्रयत्नांवर किंवा इच्छेवर अवलंबून नसते, ती कृपा करणाऱ्यावर अवलंबून असते। करायची की नाही हे कृपा करणारा ठरवतो। तुम्ही त्याची मागणी करू शकता पण जोर करू शकत नाही, कारण ते कृपा करणारा ठरवत असतो। जसं एखादा भिकारी आहे आणि त्यांनी तो मागतोय, याचक आहे तो, तर तो याचना करू शकतो, पण द्यायचं की नाही किंवा किती द्यायचं किंवा मुळीच द्यायचं नाही हे जो देणारा ठरवत असतो। पण जिथे गिव्ह अँड टेक असतं तिथे मात्र तसं नसतं। तुम्ही म्हणू शकता तुम्ही माझं देणं लागता म्हणजे मला मिळालं पाहिजे ते की नाही, नाहीतर तुम्ही भांडू शकता, बरेच पुढचे मार्ग आहे, कोर्टात जाऊ शकता इत्यादी। म्हणून इथे कृपा म्हणजे हे नीट समजून घ्यायला पाहिजे। जेव्हा माणसाला कळतं, अर्थात हा आपण इथे थोडं आधी आणतो आहे, पण ती गोष्ट आधी काय नंतरची काय एकच आहे, की जेव्हा माणसाला कळतं बऱ्याच प्रयत्नानंतर की प्रयत्नांनी काहीही घडणार नाही, मग प्रयत्नांनी काही घडणार नाही, प्रयत्नच करू नका असं नाही। खूप प्रयत्न केल्यानंतर मग कळतं की प्रयत्न केल्याने काय होत नाही, त्यातला हा आहे की नाही। आपण जी म्हण आहे की असेल हरी तर देईल खाटल्यावरी, ही जी म्हण आहे ही म्हण त्याचा नकारात्मक भाग आहे आणि सकारात्मक भाग आहे। ती म्हण खरी आहे, असेल हरी म्हणजे हरी असेल नसेल या अर्थाने, आणि तो खरोखरच असेल म्हणजे आपल्याला खाटल्यावर बसल्या जागी मिळेल जे काय मिळायचं ते नाही। आणि तुम्ही प्रयत्न करू नका, त्याचा नकारात्मक भाग आहे तो नाही। पण तुम्ही खूप प्रयत्न केल्यानंतर, भरपूर प्रयत्नामध्ये थोडीसुद्धा तुम्ही अप्रामाणिकपणा केला नाही, अत्यंत प्रामाणिकपणे तुम्ही सगळे प्रयत्न केले, पण प्रयत्न करता 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 शेवटी माणसाला जाणवायला लागतं की या प्रयत्नाचा आणि ब्रह्मदर्शनाचा काही काडीचाही संबंध नाही आहे। नाही तर आपण म्हणू कशाला प्रयत्न कशाला करायला पाहिजे, साधना कशाला करायला पाहिजे, हे कशाला पाहिजे, ते कशाला पाहिजे नाही। त्याचं उत्तर हे आहे की तुम्हाला हे तेव्हा समजेल की तुम्ही पूर्ण कोशिश करणार, कुठेही नो स्टोन अनटर्न म्हणतात ह्याच्यामध्ये, प्रत्येक गोष्ट तुम्ही करून बघितली आहे, शेवटा टोकाला नेली आहे,
आणि आता सगळं करून झाल्यानंतर मग तुम्हाला कळत आहे की नाही, स्वयमेव कळत आहे. गीतेमध्ये शब्द आहे हा, तत्स्वयं योग संसिद्ध कालेन आत्मनि विंदती. तत्स्वयं विंदती असं म्हटलं आहे गीतेमध्ये की नाही. स्वयं विंदती म्हणजे स्वतःनंच कळतं या अर्थाने. तत् ते सत्य किंवा तथ्य, स्वयं म्हणजे स्वतःहून, विंदती म्हणजे जानाती, तुम्हाला आपोआप स्वतःच कळतं. ते कोणाला सांगण्याची गरज पडत नाही, तुम्हाला आपोआपच कळतं की कर्म आणि कर्मफलाचं क्षेत्र जे आहे ते वेगळं आहे. त्याला वाव आहे, भरपूर वाव आहे. कर्म आणि कर्माचं फळ याला भरपूर वाव आहे, पण याचे क्षेत्र वेगवेगळे आहे. याचे क्षेत्र आहे अर्थ, काम आणि धर्म. तुम्ही जेवढं करणार तेवढं तुम्हाला अर्थ मिळेल, जेवढा अर्थ मिळेल तेवढ्या तुमच्या इच्छा पूर्ण होतील. आणि धर्माच्या बाबतीत तेच आहे. धर्माच्या बाबतीत तराजू आहे. म्हणून शेवटचा श्लोक आहे गीता, सर्व धर्मान् परित्यज्य असं म्हटलं आहे. शेवटचा 66वा श्लोक आहे गीतेमध्ये 18व्या अध्यायातला. तो उपसंहाराचा श्लोक आहे, परमसिद्धांत आहे तो. त्यात म्हटलं सर्व धर्मान् परित्यज्य. सर्व धर्मांना म्हणजे कर्मफलाचा आधार सोडून देतो. कारण धर्मामध्ये सुद्धा कर्म आणि कर्मफल येतं. आपण म्हणतो ना धर्मकर्म म्हणतो ना की नाही, अरे बाबा काही धर्मकर्म कर असंच म्हणतो ना, किंवा वेगळ्या प्रकारे काय म्हणत असू. त्याचा अर्थही तोच आहे की तुम्ही जे काही कराल फलमुद्दिष्ट वा पुन्हा असं गीता म्हणते. म्हणजे फलाचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून तुम्ही करता. ते फलाचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून कोणते कर्म होत नाही. मग आपण कर्म करताना सगळ्या गोष्टी बघतो, व्यवस्थित झाल्या की नाही, त्यात काही त्रुटी नाही की नाही, परिपूर्ण झाल्यात की नाही, परफेक्ट झाल्या की नाही, सगळ्या गोष्टींचा विचार करतो. का करतो? कारण तो आपला तो उद्देशच आहे, फलमुद्दिष्ट आहे ते की नाही. ते आपण टाळत नाही, कारण ते महत्त्वाचं असतं. आणि तसं नाही केलं तर चुकेल की नाही. हां, याच्यामध्ये मग तेच निकष जर आपण चौथ्या पुरुषार्थाला लावलं चुकतं ते. आणि स्वाभाविकपणे आपण करतो की नाही. आणि ते अत्यंत स्वाभाविक आहे की तुम्ही 3ला हे लागू तर 4थ्याला का लागू होणार नाही. आपण 4 पुरुषार्थ एकाच दमात म्हणतो ना, धर्म अर्थ काम मोक्ष एकाच दमात म्हणतो, एका श्वासात म्हणतो. मग 3 इथे लागतं, मग तिथे 4थ्या तिथे लागायला पाहिजे की नाही. त्यामुळे ते तुमचं तर्क ठीक आहे, पण तसं होत नाही की नाही. 3साठी म्हणून त्याला 4थ्याला वेगळं काढलेलं आहे. त्याला परमपुरुषार्थ म्हणतात. तिथे कर्म आणि कर्मफल नाही आहे, फक्त मामेकम शरणम व्रज आहे. एकम माम शरणम व्रज, फक्त एवढंच आहे की नाही. कारण सर्व पापेभ्यो मोक्ष हा तुमच्या हातात नाही आहे. हा विषय आपण इथे बघतो आहे की नाही. कृपा होता क्षणीच त्याचं दर्शन घडतं. भगवान आहे ज्ञानाचा सूर्य, त्याच्या एकाच किरणानं समस्त जगात ज्ञानाची प्रभा फाकली आहे. हे कर्मात फलात येत नाही. या गोष्टी व्यक्तीच्या कर्मफळात येत नाही, समूहाचे कर्मफळात येत नाही की नाही. कशातच येत नाही हे की नाही. कारण काय, हे परमज्ञान आहे, हे काही भौतिक ज्ञान नाही आहे. म्हणून जेव्हा गीतेतला परमसिद्धांत म्हणतो की तुम्ही सगळं सोडून द्या, सर्व धर्मान् परित्यज्य. परी म्हणजे समंतात, सगळ्या बाजूनी. त्याचा परि शब्दाचा अर्थ असा होतो. त्यज्य म्हणजे परित्यज्य, सोडून द्या, संपूर्ण सोडून. त्याचा म्हणजे नादच, त्याच्या नादीच लागू नका, त्याला विसरा. या अर्थाने ते सगळं विसरा तुम्ही. सर्व धर्मान् परित्यज्य म्हणजे सकामता पूर्ण, आपल्या भाषेमध्ये किंवा गीतेच्या भाषेमध्ये सकामता पूर्ण सोडून द्या. आता त्याचं फळ मिळेल वगैरे हा भाग वेगळा, तो आपण इथे आणत नाही आहे. तो आणला की पुन्हा सगळं मुसळ केरातच जातं आहे की नाही. तुमच्या बाजूने तुम्ही सोडून द्या, सगळं मनातून काढून टाका. मनोगतान म्हटलं आहे म्हणून 2ऱ्या अध्यायामध्ये. प्रजहाती प्रकर्षेन जहाती, त्याचा व्याख्या कशी केली आहे आचार्यांनी. प्रजहाती प्रकर्षेन जहाती म्हणजे कठोरपणे सोडून द्या.
किंवा 15व्या अध्यायात आहे, दृढ चित्वा, दृढेन चित्वा म्हटलं आहे. दृढेन चित्वा म्हणजे अत्यंत कठोरतेने, निर्मम होऊन, निर्दयपणे, परित्यज्य, मनोगतान असं म्हटलं आहे. ते मनसी गतान, ते मनामध्ये शिरलेलं आहे. खोदून काढा. जर झाडाच्या मुळाशी समजा किडा लागला असतो, झाडाचं काढतो, मूळ काढतो, जास्तीत खोल जातो की काहीच ट्रेसेस राहू नये. किंवा जखम ते अगदी ट्रेसेस बघतात, शेवटपर्यंत करायचे, काही ट्रेसेस राहायला नको, पूर्ण निखंदून काढा. त्याला म्हणतात परित्यज्य. म्हणून ह्यातला फरक कळला पाहिजे आपल्याला, 3 मधला आणि 4थ्या मधला. नाहीतर आपण तेच निकष इथे लावू शकतो, स्वाभाविक आहे, ते जस्ट कॉमन सेन्स आहे. पण तसं इथे नाही आहे. म्हणून ते म्हणतात कृपा म्हणजे काय परसातली भाजी होय. परसातली भाजी म्हणजे तुम्ही लावली की तुम्हाला खुडता येते की नाही. इथे जो शब्दप्रयोग ठाकूरांनी केला आहे की नाही, कृपा म्हणजे काय परसातली भाजी होय. परस म्हणजे घराच्या मागची बाजूला परस म्हणतात. आता ते परस राहिले नाही आहे, म्हणून परसाकडे म्हणजे मागचे असं मागे असायचे. पुन्हा बघता, तुम्ही अगदी शिकस्त केली म्हणजे प्रयत्नाची पराकाष्ठा केली तर शिकस्त म्हणतात. काही करायचं बाकी ठेवलं नाही, तरीसुद्धा त्याचीच कृपा नसल्यास इकडची काडी तिकडे व्हायला देखील रिकामी नाही. त्याची कृपा न झाल्यास त्याचं दर्शन होणं अशक्य. हे जे एक्सप्रेशन्स आहेत ना, हे सगळे अनुभूतीपूर्ण एक्सप्रेशन्स आहेत, अनुभूतीचे एक्सप्रेशन्स आहेत. गीतेतही तेच आहेत. सर्व धर्मान परित्यज्य मामेकम, हे सगळ्या तात्विक गोष्टी फक्त आपल्याला त्या पद्धतीने समजून घ्यायला पाहिजे आहे की नाही. आपल्या मानवी भाषेत मांडलेल्या आहे. अमानवी गोष्टी, दैवी गोष्टी या मानवी भाषेत आपल्यासमोर ठेवल्या आहे. म्हणून या वचनामृताचं एवढं महत्त्व आहे, भगवद्गीतेचं, उपनिषदाचं एवढं महत्त्व आहे. कारण या गोष्टी तुम्ही मानवी भाषेत मांडू शकत नाही की नाही. या सगळ्या दैवी गोष्टी आहेत, म्हणजे सूक्ष्म गोष्टी. सूक्ष्मातिसूक्ष्म म्हटलं आहे उपनिषदामध्ये. परमं गुह्यम मद्भक्तेष्वभिधास्यति की नाही. तू माझा खूप प्रिय आहे म्हणून तुला सांगतो आहे. कोणालाही सांगता येत नाही, कारण त्याला एक तर तो योग्य नाही, त्याला समजणार नाही या अर्थाने. म्हणून परसातली भाजी होय, मी तुम्ही लावली आणि खुडली. पाणी बिणी असं ओलावा असतो तिथे, भांडे धुतली जातात. आता सगळं संपलं आहे ते, पण पूर्वीच्या काळात होतं ते. 40-50 वर्षांपूर्वी ते खूप कॉमन होतं. मागे विहीर असायची, भांडे मागे धुतले जायचे, सगळं माती होती, झाडं होती वगैरे वगैरे. त्यामुळे ती गोष्ट सहज आहे. अशी भक्ती, ती भक्ती सहज तशी भक्ती नाही आहे. म्हणजे कृपा झाल्याशिवाय त्याचं दर्शन होत नाही, हे स्पष्ट आहे. पण कृपा म्हणजे तुम्ही काही समजू नका, कृपा होऊन जाईल. परसातली भाजी नाही आहे ती. तर मग तुम्हाला म्हणायचं काय आहे? ते म्हणता कृपा झाल्याशिवाय होत नाही, कृपा परसातली भाजी नाही आहे. मग तुम्हाला म्हणायचं काय आहे? नेमकं काय म्हणायचं आहे ते आम्हाला पण कळायला पाहिजे ना. तुम्ही स्टेटमेंट करता, पण आमच्यापर्यंत पोचत नाही ते. आमच्या बुद्धीला त्याची धारणा होत नाही, आम्हाला ग्रहण नाही करता येत. तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे? बघा इथे कितीतरी कॉन्ट्रॅडिक्टरी स्टेटमेंट आहेत. ते इथे कॉन्ट्रॅडिक्टरी नाही आहे, पण आपल्याला वाटू शकतात नाही. ते म्हणतात तुम्ही अगदी शिकस्त केली, प्रयत्नाची पराकाष्ठा केली, तरी त्याचीच कृपा झाल्याशिवाय, म्हणजे ईश्वराची कृपा झाल्याशिवाय इकडची काडी ती देखील. आता किती सोपी आहे बघा. तुम्ही प्रयत्नांची शिकस्त करतात, खूप शिकस्त करतात, आता करून इकडची काडी तिकडे होत नाही. म्हणतो अरे हा काय प्रकार आहे? नाही, इकडची काडी तिकडे करायला काय प्रयत्नांची शिकस्त करावी लागते काय आहे की नाही? ती फार सोपी गोष्ट आहे. हा माईक आहे, मी इकडे तिकडे करू, तिकडे यायला काय प्रयत्न लागतो काय? जवळपास काहीच लागत नाही प्रयत्न आहे की नाही. इकडे मी सहज करू शकतो याला, इकडे तिकडे त्याला काहीच प्रयत्न लागत नाही आहे की नाही. तुम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा केली, शिकस्त केली, तरी इकडची काडी देखील तिकडे होणार नाही. लक्षात घ्या. म्हणजे कृपा म्हणजे काय लक्षात घ्या. नाही
आणि मग ते आणखी कंडिशन आहे, त्याची कृपा न झाल्यास त्याचं दर्शन होणं अशक्य आहे की नाही. म्हणजे नेमकं जर आपल्याला कृपा म्हणजे काय समजून घ्यायचं असेल, ईश्वर कृपा, भगवत कृपा, गुरुकृपा, ब्रह्मकृपा, जे काय असेल ते एकच शब्द आहेत सगळे, त्याचा भाव पण एकच आहे. हे समजून घ्यायचं असेल तर हे समजून घ्यायला लागेल. 3 पुरुषार्थामधला आणि 4थ्या पुरुषार्थातला अंतर काय, गीता हेच सांगते आपल्याला, दोन्ही सांगते की नाही. प्रयत्न आणि प्रयत्नाचं फळ, त्याची सीमा काय आहे, त्याची मर्यादा काय आहे की नाही, ते पण सांगते. सगळे शास्त्र सांगतात, धर्मशास्त्र पण तेच सांगतं. पण धर्मशास्त्राचा विषय हा तोच असतो मुख्य. अध्यात्मशास्त्र किंवा मोक्षशास्त्राचा विषय तो मुख्य नसतो, त्याचा मुख्य विषय असतो मोक्ष. म्हणून महाभारत आणि रामायणात फरक आहे. रामायण तर धर्मशास्त्र आहे, महाभारत हे मोक्षशास्त्र आहे. लोकांना मोक्ष नको, दूर पाहिजे, थोडं तिथून दुरून छान दिसतो, जवळ नको, आपल्या जवळ नाही पाहिजे मोक्ष. म्हणून महाभारत घरी ठेवू नका, दूर ठेवा, कुठे ठेवा, वाचू नका, गीता वाचू नका हे नाही. हे कोणी सांगितलं नाही, लोकांनी स्वतःच ठरवून घेतलेलं आहे. कारण काय घरी आलं आणि घरी काही असं मोक्षासाठी कोणी एवढं येतं ते उगाच घरात नको. आम्हाला जे धर्म अर्थ काम आमच्या दृष्टीने बरोबर आहे, आम्हाला तेच पाहिजे. मुक्ती ते 2-4 असतात लोक आहे की नाही, भवबंधनी सोडवावे म्हणणारे, त्यांना ते लखलाभ असो. आमचा त्यांच्याशी संबंध काय नाही. आम्ही जास्तीत जास्त काय करू, दुरून ओके नमस्कार करू, ते आमच्यापर्यंत पोचायला नको. असं म्हणतात ना, शिवाजी आमच्या घरात जन्मायला नको की नाही. तो कुठे जन्माला आम्हाला काही त्याचं ओके, आम्हाला ते मान्य आहे, पण इथे जवळ यायला नको. जितकं दूर तितकं दुर्बल आहे आमच्या दृष्टीने. त्या दृष्टीने इथे पण बघतो आहे की महाभारत वाचू नका, गीता वाचू नका. तुम्हाला खरोखर जर ते कळायला लागली गीता आणि त्याचा मर्म तुम्हाला कळायला लागलं की तुम्ही त्याप्रमाणे तुमचं बदलेल ना, तुमचं जीवन बदलेल, तुमचं आचरण बदलेल, तुमचा मेंदू बदलेल, विचार बदलतील. आणि ते आपल्याला नको आहेत. म्हणून म्हणतात की महाभारत घरात ठेवू नका. इथपर्यंत महाभारत घरात ठेवू नका. इथपर्यंत कसं काय, हिंदूच म्हणतो आमच्या महाभारत घरात ठेवू नका. कारण तो महाभारत हे मोक्षशास्त्र आहे, वैराग्यवान आहे. माणूस किती मूर्ख असू शकतो की नाही, तो त्याची मूर्खपणाची किती कमाल. म्हणजे मूर्ख लोक तर मूर्ख असतातच, पण शहाणे लोकसुद्धा किती मूर्ख असतात, मूर्खासारखे वागतात. इतके मूर्ख असतात. धर्मसुद्धा त्याच्यात, धर्मसुद्धा अधर्म होतं. धर्मानधर्म मिती म्हणते, म्हणजे तामसी बुद्धी तिथे जास्ती विकसित होते. आणि तुमचं जे धन आहे ते तुम्ही गमावता, आत्मधन गमावता. ज्याच्यात तुमचा जन्मसिद्ध अधिकार आहे ते आत्मधन तुम्ही गमावता. हे महाभारत असं स्पष्टच आहे. गीतासुद्धा महाभारतातच येते ना. भीष्म पर्वामध्ये 25 ते 42 अध्याय महाभारताचे गीतेचे आहेत. गीता काही स्वतंत्र ग्रंथ नाही आहे, महाभारताच्या अंतर्गतच आहे. तर म्हणून भीष्म पर्वाने म्हटलेलं आहे. युद्ध जे झालं आहे ते भीष्म पर्वात झालेलं आहे. भीष्म पहिले सेनापती होते कौरवांचे. तुम्ही पूर्ण महाभारत वाचलं तुम्हाला लक्षात येईल आहे की महाभारताला नेमकं काय, व्यासांना काय म्हणायचं आहे नेमकं. मर्यादा इथे आहे, धर्ममर्यादा रामायणात आहे. अर्थात आपला हा विषय नाही आहे, पण ते धर्म अर्थ काम आणि मोक्षातला तो फरक जो आहे तो आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. म्हणून महाभारताचे शेवटचे श्लोक आहेत, त्याला सावित्री हे म्हणतात, अध्याय म्हणतात. 4 श्लोक आहेत त्याच्यामधले, ते सगळे हेच आहेत आहे की नाही, मोक्षमार्गाला धरून आहेत ते. आणि तेही सांगितलं आहे की हे 4 श्लोक वाचले तर तुम्हाला महाभारत पूर्ण वाचल्याचं पुण्य मिळतं. त्याचं फल सांगितलं आहे की नाही. ते 4 श्लोक फार सुंदर आहे, आपण इथे बघणार नाही की नाही. किंवा ते व्यासांचा श्लोक तर प्रसिद्धच आहे की ऊर्ध्वबाहुवीरो मेष न कश्चित् शृणोति मे धर्मादर्थश्च कामश्च सख्यमर्थम न सेव्यते. व्यास म्हणतात मी आता घसा कोरडा झाला आहे ओरडून ऊर्ध्वबाहू, मी हात उभारून ओरडतो आहे, अरे ऐका माझं ऐका. पण कोणी माझं ऐकत नाही. हे महाभारत आहे, ते रामायणात नाही आहे की नाही. न कश्चित् शृणोति मे, माझ्याकडे कोणी ऐकतच नाही, कानाडोळा करतं. म्हणून व्यास गुरु आहे. आपण व्यास पौर्णिमा करतो यासाठी की ते म्हणतात अरे माझं ऐका. आता कोणी म्हणतं का ऐका, माहिती त्यांना ऐकत जाऊ द्या,
जा तुम्ही बघा. ऐकतच नाही मुलं. जेव्हा वाढीला तर हात टेकतात, जाऊ दे बा, ते काय ते बघतील, ते स्वतःचं बघून घेतील, आहे की नाही. पण व्यास म्हणतात मी आरडाओरडा करतो, हात उभारून सांगतो की रे ऐका, माझं ऐका, पण तेही म्हणतात माझं कोणी ऐकत नाही. हे आत्मज्ञान आहे की नाही. आश्चर्यवत पश्यती कशी जन आश्चर्य शृणोती मन्नत चिनोती. उपनिषदात पण आहे आश्चर्यवक्ता कुशलोस्य लब्धा, की नाही. हे आश्चर्यकारक आहे. कोणीच ऐकत नाही. आत्म्याविषयी कोणी ऐकत नाही. आणि ऐकलं आहे ते आश्चर्य आहे की नाही. आश्चर्य म्हणजे न घडणारी गोष्ट घडते, त्याला आश्चर्य म्हणतात. आपल्याला नेहमी बघायला मिळत नाही, बघायला मिळाली तर ते आश्चर्य, त्याला चमत्कार म्हणतो आपण, आहे की नाही. की आपल्याला समजत नाही, कळत नाही, दिसायला दिसत नाही, पण घडतं मात्र नक्की, त्याला आपण आश्चर्य किंवा चमत्कार म्हणतो. नाही आश्चर्य आहे. इकडे कोणी फिरकतच नाही, कोणी ऐकतच नाही, कोणाची ती प्रवृत्तीच नाही आहे. आणि जर असली चुकून माकून तर ते आश्चर्य आहे. आज शृणोती मी, कोणी ऐकेल तर ते फार आश्चर्य आहे. कोणाला ऐकायचंच नाही आहे. इतर गोष्टी ऐकण्यासारखे इतके आहे, हे बघू, एकतर ऐकतच नाही की आम्हाला ऐकायचंच नाही, नाहीतर जास्ती असं खूप जास्ती असेल तर बघू की वेळ आहे, आपण आरामाने बघू की घाई कसली आहे आपल्याला. हे सगळे तुम्हाला लोकांना माहिती आहे, मलाही माहिती आहे, सगळ्यांनाच माहिती आहे की नाही. सावकाश बघू, हे सावकाश करण्यासारख्या गोष्टी आहेत की नाही. जेव्हा आपल्याला वेळ मिळेल तेव्हा करणे. आपण म्हणतो ना काही गोष्टी सावकाश करण्यासारख्या असतात. नंतर आपल्याला पुस्तक वाचायचं आहे, जरा वेळ मिळू द्या, मग आपण व्यवस्थित सावकाश आपण पवडू आणि नंतर मग रेलून पुस्तक वाचू आपण, की नाही. म्हणजे कसं, जेव्हा आपण निश्चिंत होऊ तेव्हा आपण करू. नाही त्याला म्हणतात मोक्षमार्ग, आहे की नाही. म्हणून इथे म्हटलात ही परसातली भाजी नाही आहे की पटकन घेतली आणि खुडून टाकली. ती वृत्ती निर्माण करावी लागते जन्मोजन्मीच्या प्रयत्नांनी, की नाही. एका जन्मातली गोष्ट नाही आहे. अनेक जन्म संसिद्ध म्हणते गीता म्हणते, की नाही. अनेक जन्मामध्ये तुम्ही प्रयत्न करता 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 मग कुठे तत्व म्हणजे तदनंतरम कुठेतरी केव्हा तरी कसं तरी होईन, फार फार दूरची गोष्ट आहे. ते का सांगतात? कारण आता लक्षात आहे ती कठीण गोष्ट आहे. सर्व गुह्यतमं भूय शृणु मे परमं वचः. पुन्हा पुन्हा सांगता माझं वचन परम आहे, म्हणजे सर्वश्रेष्ठ वचन आहे. पुन्हा ऐक तू, शृणु मे, तू ऐक. अरे तू बसला ऐकतोच आहे की, तुझ्या बाजूलाच बसला आहे ना, मग पुन्हा ऐक का म्हणण्याचा अर्थ काय? तो ऐकूनच राहिला आहे, ऐक कशाला म्हणायचं पुन्हा? तुला त्याचं महत्त्व जाणत नाही आहे. तुला वारंवार सांगतो की फार महत्त्वाचं आहे, फार महत्त्वाचं, ऐक ऐक ऐक. आपण सांगतो ना, व्यवहारात पण करतो आपण, वारंवार सांगतो. सांगण्याची गरज नाही आहे, पुष्कळ सांगून झालं आहे, तरी आपण पुन्हा 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 सांगतो. कारण सांगणाऱ्याला त्याचं महत्त्व कळत असतं, कदाचित ऐकणाऱ्याला त्याचं महत्त्व तेवढं वाटत नाही. सांगण्याला पूर्ण महत्त्व वाटतं, कारण त्याला सगळं माहिती आहे. ऐकण्याला त्याची काही तेवढी तमा नाही आहे किंवा आहे नाही आहे, असंच काहीतरी आहे की नाही. हा फरक आहे. गीतेमध्ये तुम्हाला सतत जाणवतं, कृष्ण अर्जुनाच्या संवादामध्ये तुम्हाला हे सतत जाणवतं, आहे की नाही. तू ऐकलंस की नाही रे अर्जुना, त्वयी एकाग्रेण चेतसा. अरे एकाग्रेण चेतसा ते ऐकायला बसलाच आहे की तो, तरी पण म्हणायची काय गरज आहे? कशी देत श्रुतम पार्थ. अरे तू ऐकलं की नाही? ऐकलं तर काय इतकं झालं की शेवटलंच आहे की ते. गीतेमध्ये 18 अध्याय शेवटचंच आहे. सगळं सांगून झाल्यानंतर कृष्ण म्हणतो, अरे तू ऐकलंस की नाही? अरे ऐकलं नाही म्हणजे आतापर्यंत काय ऐकलं त्यांनी? ऐकणारा तोच होता, दुसरं कोण होतं तिथं ऐकायला अर्जुन सोडून? मग तू ऐकलं की नाही? कच्चित येतं श्रुतम. हा प्रश्न आहे. कच्चित प्रश्नाचं उत्तर असते नेहमीच होकारार्थक असतो. जेव्हा संस्कृतमध्ये कच्चित हा प्रश्न येतो तेव्हाच त्याचं उत्तर नेहमी होकारार्थच असतं. कच्चित येतं श्रुतम पार्थ. अरे तू ऐकलंस की नाही? त्वयी, तू ऐकलंस की नाही? पुन्हा कसं ऐकलंस? हो मी ऐकलं. तसं ऐकून नाही चालणार, फार महत्त्वाचं आहे. नुसतं ऐकलं, डुलकी काढली किंवा इकडे तिकडे आपण डोकं गेलं किंवा उशिरा आलो किंवा आलोच नाही, असं नाही. एकाग्रेण चेतसा, संपूर्ण ऐकलं. ते झालं तरच त्याचं फळ मिळेल. आपण फळ हा शब्द वापरला तर मग तुमचा मोह दूर होईल आहे, अज्ञान दूर होईल आहे. कच्चित अज्ञान संमोह प्रनष्ट असते, नष्टतेने प्रनष्ट असते धनंजय, संपूर्ण नष्ट होईल. त्यासाठी ते श्रवण असतं. म्हणून ते म्हणतात की परसातली भाजी नाही आहे. हेच तुमचं नेहमीच आपण करतो थोडं करतो, अर्ध्या मनाने करतो, ढकलत करतो,
चालढकल करतो करत नाही. त्याचं कारण काय, त्याचं महत्त्व जितकं असतं तितकंच करतो. ज्याचं महत्त्व आपल्याला जास्ती असतं त्या गोष्टी आपण आवर्जून करतो. इथं सगळ्या गोष्टी बाजूला ठेवतो आणि ते नक्कीच करतो. म्हणून ते म्हणतात प्रसादली भाजी नाही आहे. भक्ती म्हणजे ही कृपा म्हणजे प्रसादली भाजी नाही आहे. नाही, त्याप्रमाणे तुम्ही त्याला घेऊ नका की नाही. आणि पुन्हा ते म्हणतात, पुन्हा आपण मग म्हटलं मी की नेमकं म्हणायचं काय आहे की नाही. कृपा इकडे म्हणतात की तुम्ही किती प्रयत्न केला शिकस्ते होत नाही. तिकडे म्हणतात की प्रसादली भाजी नाही आहे. आणि तिकडे म्हणतात कृपा व्हायला पाहिजे त्याशिवाय काहीच होत नाही आहे. मग तुम्हाला काय म्हणायचं काय. असंही म्हणणं तसंही म्हणतं कृपा जराशिवाय काय होत नाही, कृपा तर मिळत नाही आहे. मग तुम्हाला म्हणायचं काय आहे. तुमच्या हातात काय आहे. मग तुमच्या हातात प्रयत्नही नाही आहे की नाही. मग तुमच्या हातात आहे काय, तुम्ही काय करणार, हा प्रश्न आपल्या मनात स्वाभाविकपणेच उद्भवतो. तुम्हाला काय करायचं त्याचं उत्तर दिलं बरोबर. सगळे प्रश्न उत्तर एकेका वाक्यात आहे. म्हणून हे अनुभूतीचा ग्रंथ आहे हा, आहे की नाही. तिथे खूप जास्ती लांबलचक करता येत नाही की. मग तुम्हाला म्हणत अहंकाराचा पूर्ण झाल्याशिवाय इथे छान वाक्य आहे की नाही. अहंकाराचा संपूर्ण त्याग करायला हवा. कृपा केव्हा होते, जेव्हा अहंकार संपूर्ण जातो तेव्हा. नाही तर कृपेला तिथं स्थान नाही आहे. कारण त्याची जागा अहंकाराने घेतली. अहंकार म्हणजे पुन्हा लक्षात घ्यायला पाहिजे, अहंकार आपण समजतो तो आणि तेवढाच नाही आहे. अहंकाराची व्याप्ती खूप मोठी आहे, खूप मोठी आहे. म्हणून ते श्रीरामकृष्ण जीवनामध्ये तुम्हाला ते दिसेल अहंकार म्हणजे काय आणि त्याची व्याप्ती किती मोठी आहे, त्याला कशापर्यंत त्याला टॅकल करायला पाहिजे, सगळंच तुम्हाला श्रीरामकृष्ण जीवनात दिसेल. इतरांच्या जीवनात दिसत नाही. पण श्रीरामाने त्याच्या बरोबर त्याच्यामध्ये ते पिन पॉईंट केलं आहे बघा. ते मी सुद्धा म्हणत नसत कधी, आहे की नाही, आईची इच्छा असेल तर. म्हणून त्यांचं ते महामंत्र ज्याला मी म्हणतो की म्हणायला पाहिजे, नाहम नाहम तुहू तुहू. देवा मी नाही तू तू. याची व्याप्ती इतकी मोठी आहे की तुम्ही जितका विचार करा तितका कमीच आहे. कारण अहंकाराने आपलं संपूर्ण मनोविश्व व्यापून टाकलेलं आहे. त्यांनी पूर्णपणे आपलं काही बाकी ठेवलंच नाही आहे. अगदी शेवटपर्यंत पहिल्या श्वासामध्ये शेवटच्या श्वासापर्यंत आपण अहंकार समजत नाही. अहंकार म्हणजे काय आणि अहंकार सोडायचं म्हणजे काय हे सुद्धा आपल्याला समजत नाही. इतकी त्याची व्याप्ती आहे. कारण आपण जन्मावर कधी प्रयत्नच नाही केला, त्याच्या वाटेलाच गेलो नाही. किंवा तो एक फार मोठा धोंडा आहे. स्वामींच्या भाषेमध्ये स्वामी विवेकानंदाच्या आध्यात्मिक मानवाला फार मोठा धोंडा आहे, त्याला क्रॉस नाही करता येत हे आपल्याला कधीच कळत नाही. म्हणून अध्यात्मशास्त्रामध्ये त्याला खूप निरहंकार सशांतीमध्ये गच्छती दुसऱ्या अध्यात म्हटलं आहे की नाही. निर्ममो निरहंकार सशांतीमध्ये गच्छती. जो कशाला आपलं म्हणत नाही, माझं म्हणत नाही आणि स्वतःच्या मीला पण माझं निरहंकार संपूर्णपणे अहंकार राहित्य आहे. सशांतीमध्ये गच्छती. त्याला शांती मिळते म्हणजे त्याला तिथे मोक्षख्या. आचार्य म्हणतात तिथे शांतीचं नाव आहे, मोक्ष नावाची शांती त्याला मिळते. एकच पर्यायी आहे शब्द. मोक्ष काय आणि शांती काय त्यात काही फरक नाही आहे. किंवा ब्रह्मनिर्वाण काय आणि ब्राह्मस्थिती काय काही फरक नाही. गीतेमध्ये तर 30-40 पद्धतीने गोष्ट सांगितली आहे. एकच गोष्ट वेगवेगळ्या अँगलमधून सांगितली आहे, वेगवेगळ्या कोनातून सांगितलेली आहे. मग पहिली गोष्ट म्हणजे अहंकाराचा संपूर्ण त्याग करायला हवा. तुम्हाला श्रीरामकृष्ण जीवनामध्ये ते सगळं दिसेल. अहंकाराचा त्याग म्हणजे नेमकं काय, कारण हे फार ॲबस्ट्रॅक्ट गोष्ट आहे. अहंकाराचा त्याग म्हणजे नेमकं काय करायचं आहे नाही कळत आपल्याला. नाही आपण आपल्या परीने करतो प्रत्येकजण. कारण जेंटलमॅन सभ्य माणसं ते बघतात लोक काय म्हणतील, तो निकष असतो. लोक आपल्याला कसं जज करतील त्याप्रमाणे आपण वागण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यामध्ये हा येतो भाग की आपली जी असते लोकांनी आपल्याला एक कोणत्या दृष्टीने बघावं. त्याला श्रीरामकृष्ण लोकमान्यता म्हटलं आहे, त्याला लोकैशना शास्त्रात म्हटलं आहे. लोकैशनायाश्च स भिक्षाचर्यम चरंती उपनिषदात ते म्हटलं आहे. ऐशना म्हणजे तेच की नाही, मान्यता, लोकांची मान्यता, ॲप्रोबेशन. लोकांनी आपल्याला ॲप्रोबेट करायला पाहिजे, लोकांनी आपल्याला मान करायला पाहिजे. ही स्वाभाविक भावना प्रत्येकाच्या मनामध्ये असते. आपण लोकांच्या दृष्टीने विचार करतो.
बरं, इथे थोडा वेगळा विषय आहे, पण महापुरुष जे असतात त्या दृष्टीने कधीही विचार करत नाही. हे त्यांचं एक लक्षण बघा महापुरुषांचं, की नाही. उदाहरण बघा, कृष्णाने बघा संपूर्ण जीवनभर त्यांनी एवढे महान कार्य केले, पण त्यांनी कधीही दुसऱ्याला समोर ठेवून काहीही केलं नाही आहे. कृष्णाचं चरित्र थोडंफार सगळ्यांनाच माहिती आहे आणि महाभारतात पण आलेलंच आहे, भागवतात पण आलेलंच आहे. त्यांच्या बघा जीवनभर त्याने धामधूम आहे, सगळं प्रचंड कर्मशीलता आहे. इतकी कर्मशीलता तुम्हाला कोणत्याच अवतारात दिसणार नाही. परंतु एवढ्या कर्मशीलतेमध्ये मग ते एवढ्या धांदलीमध्ये तर काहीतरी इकडे तिकडे होणारच, थोडंफार उजवडावा होणारच. होऊ द्या. त्यांनी डोळ्यासमोर फक्त एकच ठेवलं. 18 दिवस युद्ध बघा, ते कृष्णाने लढलेलं युद्ध आहे. संपूर्णपणे कृष्णाचा जय आणि कृष्णाचा पराजय आहे. जे झालं ते कृष्णामुळे झालं आहे की नाही. परंतु कुठेही त्यांनी दुसऱ्या डोळ्यासमोर काहीही केलेलं नाही आहे. हा महापुरुषांचं लक्षण आहे. ते शिवाजी महाराजांनी बघा, हे आपल्या आता अलीकडलं उच्चारण आहे, दुसऱ्यासमोर त्यांनी काही केलं नाही. सगळेच आहे. रामसुद्धा बघा, सगळेच. विवेकानंद बघा, रामकृष्ण बघा, कोणी ते त्यांच्या दृष्टीने लोक नसतात, त्यांना आम्ही करतो बरोबरच आहे इतका आत्मविश्वास असतो. आपण नेहमी डगमगतो, आपल्याला स्वतःवर विश्वास नाही आहे. मग आपण लोक काय म्हणते याच्यावर करतो. आपल्या स्वतःच्या चिंतनावर विश्वास नाही आहे, आपल्या स्वतःच्या व्यक्तित्वावर विश्वास नाही आहे, आपल्या आत्मचिंतनावर, आपल्या ज्ञानावर आपल्याला विश्वास नाही आहे की नाही. मग आपण इतरांचं सहाय्य घेतो किंवा इतरांच्या मताला किंमत देतो. घेऊ नये असं नाही आहे, कारण तो एक मार्ग आहे स्वतःला ठीक करण्याचा, त्याचंही महत्त्व आहे. पण ते तितपत असं झालं पाहिजे की तुम्हाला त्याची गरजच पडायला नको आहे की नाही. स्वामी जसं म्हणतात, स्वामी विवेकानंद, सगळं जग जरी तुमच्यासमोर उभं राहिलं आणि तुम्हाला म्हटलं की हे तू चूक आहेस, तरी मला वाटलं पाहिजे नाही, जगाला म्हणू द्या, पण मला वाटतं मी बरोबरच आहे. हा अहंकार नाही आहे की नाही, हा आत्मविश्वास आहे, आत्म्यावरचा विश्वास आहे. तो नचिकेतेमध्ये होता, म्हणून त्याला म्हणा श्रद्धा अविवेश म्हटलं आहे उपनिषदामध्ये की नाही. त्याला विश्वास होता, मी जे विचार करतो आहे हे मी बरोबरच आहे. कुमारम संतम आहे, तो कुमार आहे, छोटा बाळक आहे, पण त्याला एवढा प्रचंड विश्वास आहे बघा, मी जे करतो आहे ते बरोबरच करतो आहे. तिची प्रत्येक ॲक्शन बघा, तुम्हाला उपनिषद माहीत आहे, कठोपनिषद, त्याची प्रत्येक ॲक्शन बघा. प्रल्हादाची बघा, प्रत्येक ॲक्शन बघा, काय प्रचंड विश्वास. लहान मुलगा आहे तो, काय विश्वास आहे. त्याला वडील सांगतात, त्याचे षण्ड अमर्क त्याचे गुरु आहे शाळेतले, काही सांगतो मी बरोबर आहे. या लहान मुलाला वाटतं की मी बरोबर आहे आणि यांना काही समजत, पण म्हणत नाही तुम्ही चुकात म्हणून. तुम्ही मर्यादा सांभाळत होतो, परंतु आपल्या वागण्यात काही बदल करत नाही, कारण त्याला माहीत आहे आय एम परफेक्ट, आय एम राईट, मी जे करतो ते बरोबरच करतो आहे. आपण किती सामान्य असतो, इतरांना निकष करतो, इतरांच्या मोजपट्टीने स्वतःचा आपण मोजमाप करतो, स्वतःची परीक्षा करतो. त्यांनी तसं नाही. हे सगळे महापुरुषांचं लक्षण आहे. किती तुम्ही सगळेच बघा. रामाचं बघा, रामाला सगळ्या लोकांनी सांगितलं अरे वनात कशाला जातो, वडिलांनी सांगितलं, आईने सांगितलं, गुरुनी सांगितलं, सगळ्यांनी सांगितलं, त्यांचं ऐकून घेतलं, वाद नाही घातला, तर्क नाही केला आहे की नाही. ते शेवटी भरत सगळं सैन्य घेऊन सगळ्यांना घेऊन याच्यात जातो, वनात जातो रामाला भेटायला आहे की नाही. तिथेही सगळं करतो, राम काय वाद नाही करत की नाही. तर ठीक आहे तुम्ही म्हणाल तर मी येतो, इथपर्यंत राम तयार होतो. पण म्हणतो असं झालं तर काय होईल आहे, तुमच्या रघुकुल रीतीचं काय होणार आहे की नाही. तुझी इच्छा पूर्ण होईल, कदाचित माझी इच्छा पूर्ण होईल, पण तुमचं जे आपण ज्या गोष्टीला महत्त्व देतो, सत्याला महत्त्व देतो, त्याचं काय होणार, सत्याचा बळी जाईल की. मग सगळे चुप होतात बघा. म्हणून रामाचं एवढं महत्त्व आहे की नाही. 5,000 वर्ष झाले किंवा 10,000 वर्ष झाले आहे की नाही. आता महाभारताचा काळ खूप मागे चालला आहे, 14,000 वर्षावर. पण ते सगळं जे काय असेल ते 5,000 वर्षांनी खूप मोठा काळ आहे. जगाच्या जागतिक इतिहासामध्ये हे फार मोठे काळ आहेत, कालपर्व आहे ते. पण जे काय आपण काळात गेलं नाही, तरी पण अजूनही राम तसाच फ्रेश त्याचं चरित्र आहे, जिवंत चरित्र आहे लोकांच्या मनात अजून. याचं कारण काय आहे, याचं कारण कधीच त्यांनी आपल्या याची आपण तत्वाशी तडजोड हे शब्द खूप मुबलकपणे वापरतो. ती तत्वाची तडजोड वगैरे तसं काही नाही आहे. त्यांना पक्का माहीत आहे सत्य म्हणजे काय, की सत्यासमोर तुम्ही झुका, सत्य तुमच्यावर झुकणार नाही.
हे त्यांना पक्क माहीत आहे. आपण सत्याची तोडजोड करतो, मोडतोड करतो, आपल्याला ते जमत नाही, आपला दोष नाही तो. आपलं जेवढं ते करतो तेवढंच आपण करणार की नाही. त्याच्याशिवाय आपण आणखी काय करू शकणार. पण हे महापुरुषांतून बघता ते शिकण्यासारख्या गोष्टी आहे. त्याचा म्हटलं आहे ना, ईश्वराचा कवडसा देवा तू आमच्यात. भगवान आहे ज्ञानाचा सूर्य. त्याच्या एकाच किरणानं समस्त जगात ज्ञानाची प्रभा फाकली आहे. त्यामुळेच आपण परस्परांना जाणू शकतो. जगात नाना प्रकारच्या विद्यांचं उपार्जन करतो. आपल्या उजेडाचा झोत जर तो, फार सुंदर वाक्य बघा, जर तो एकदा स्वतःच्या तोंडाकडे वळवील तर दर्शनाला उशीर तो काय. त्यांनी उदाहरण दिलं आहे. सोजीर असतो म्हणजे नाईट वॉचमन असतो. रात्रीच्या गडद अंधारात सोजीर चोरदेवा हाती धरून गस्त घालीत असतो. त्याच्या टॉर्च आहे, ते पूर्वी मशाल किंवा हे असायचं. चोरदेवा म्हणजे आपण त्याला टॉर्च म्हणतो. टॉर्च म्हणजे मशाल किंवा जे काय असेल ते काळा रूप. तर त्याला सगळं दिसत असतं, पण तुम्ही तुम्ही त्याला बघू शकत नाही, कारण तो अंधारात आहे. तुमच्यावर उजेड टाकलं आहे. त्याच्या देवाकडे आपल्या देवाचं दर्शन होऊ शकेल. आता तुम्ही बसले, तुम्ही मला दिसत नाही, तुमचे चेहरे मला स्पष्ट दिसत नाही, कारण का माझ्या डोळ्यावर तो मागच्या काचातून अंध येतो आहे, उजेड येतो आहे, त्याच्यामुळे मला दिसत नाही. पण मी जर तिकडे गेलो तर तुम्ही मला बघू शकाल, मी तुम्हाला बघू शकेन. इथे म्हणतात सोजीर जो आहे, वॉचमन आहे, नाईट वॉचमन आहे, त्याच्या हातात दिवा आहे. त्याने जर त्याच्या तोंडावर केला तर तो आपल्याला दिसू शकेल. आता सोजीर कोण आहे तो आपल्याला दिसत नाही आहे. पण दिसत नाही म्हणजे आता दिसत नाही, दिसू शकतो. त्याचा चेहरा कुणाला दिसू शकत नाही, पण त्या उजेडात तो मात्र साऱ्यांची तोंडं पाहू शकतो आणि सर्वजण एकमेकांची तोंडं पाहू शकतो. फार सुंदर वर्णन आहे ते. त्यामुळे हा विषय, कारण हा संपूर्ण अध्यात्मशास्त्र आणि गीतेतला सुद्धा हा प्रमुख विषय आहे की कृपा म्हणजे काय. आणि त्याने ते जसं मला म्हटलं की अहंकाराचा संपूर्ण त्याग करायला नेमकं पुन्हा काय त्याचं आणखी एक जोडलं आहे. अहंकाराचा संपूर्ण त्याग म्हणजे आपल्याला कळण्याच्या भाषेमध्ये आपण काय समजणार त्याला, कारण ते खूप ॲबस्ट्रॅक्ट आहे, म्हणजे नीट आपल्याला कळत नाही आहे. अहंकाराचा त्याग म्हणजे काय करणं, आपल्या परिणाम आपण ते समजून घेतो आणि त्याप्रमाणे करण्याचा प्रयत्न करतो थोडा बहुत. ते म्हणतात मी करता अशी भावना असल्यास ईश्वर दर्शन होणार नाही. म्हणजे मी करता, तिथे साहंकाराचं म्हटलं आहे आचार्य शंकरांनी. प्रत्येक कर्म हे अहंकारपूर्वक होतं आणि फलाभिसंधीपूर्वक होतं. फलाची अभिसंधी असते, फलाची अपेक्षा असते, अशीच कर्म घडतात. मग मुक्तीची कामना, मुक्तीची इच्छा, ती त्याच सत्रात येते. म्हणजे यांनाही म्हणायचं आहे किंवा गीतेला ह्याला म्हणायचं आहे, जे आपण समजू शकतो की प्रत्येक गोष्ट भौतिकतेमध्ये येते. अशी कोणतीच गोष्ट नाही ती भौतिकता. मुक्तीसुद्धा भौतिकतेमध्ये येते. म्हणून न लगे मुक्ती धनसंपदा ही भौतिकच आहे, माहीतच आहे आपल्याला. पण मुक्तीसुद्धा जी तुम्ही सकामतेने त्याच्याकडे बघितलं तर तीसुद्धा, कारण तिथे तुम्ही आहात, मी आणि मुक्ती आहे की नाही, तिथेसुद्धा येते. म्हणून तुम्ही स्वामी म्हणतात मला काही मुक्ती बघित नको आहे वगैरे वगैरे जे आहेत ना एक्सप्रेशन्स, ते आपण त्या दृष्टीने बघायला पाहिजे. मुक्तस्य मुक्त आहे, जे मुक्त आहे त्यांना मुक्तीची गरज काय आहे. पण तिथे अहंकार येतो ते सुद्धा नको. अहंकाराचा वारा न लागो राजसा वगैरे तुकारामांचं आहे ते. अहंकाराचं हवासुद्धा लागायला नको. इथे अहंकार म्हणजे आपण व्यवहारात बघतो तो अहंकार नक्कीच नाही आहे, की त्याच्या परस्परीकडे गेलं आहे प्रकरण आहे की नाही. तो सूक्ष्म अतिसूक्ष्म झाला, सूक्ष्मातिसूक्ष्म झाला आहे. तो अहंकार नाहीच आहे, ते अभिप्रेतच नाही आहे. पण तिथून तर सुरुवात करा. आपला अहंकार इतका स्थूल असतो की कुठून तरी सुरुवात करायला पाहिजे नाही की नाही. आपण सूक्ष्म अतिसूक्ष्म ते फार दूरची गोष्ट आहे, पण इथून सुरुवात करा की नाही. मग त्याला आपल्या दृष्टीने काय मी करता की नाही, इतकी आपल्यामध्ये जाऊन म्हणून म्हटलं की दृढेन चित्वा गीतेमध्ये म्हटलं आहे की नाही. याला तुम्ही संसार वृक्षाला निर्दयपणे, कठोरपणे, निष्ठुरपणे चित्वा म्हणजे छाटून टाका. जसं आपण भाज्या चिरतो की नाही, आधी हळू थोडीच कापतो, काय लिंबाला कापायचं हळू तर छाटावंच लागतं त्याला. कोणती गोष्ट तरच भाज्या छाटतो आपण. छाटणी ज्याला म्हणतात,
तसंच हा संसार सुरू होतो अहंकारापासून. मी करता, प्रपंच तिथून सुरुवात होतो की नाही. कारण दिसतं ते स्पष्टच असतं. इतके वर्ष आपण केलं काय, इतकं उभारलं ना, मग उभारल्यानं दिसतं आम्ही उभारलं आहे म्हणजे तुम्ही आलाच की. आपण नाही आहे म्हणून कसं चालणार. आपलं मन सांगतं मी उभारलं आहे, इतकी उभारणी केली आहे, ते तुम्ही नाकारा कृपा हवी असल्यास की नाही. ते बरोबर आहे, हे तर तेही स्वाभाविक आहेत की नाही. आपण कच्चे आहोत तेही बरोबरच आहे, पण तुमचे प्रयत्न काय आहे ते तुम्ही नाकारा आहे की नाही. ॲसर्ट इट, स्वामींची शब्द आहे ॲसर्ट इट आहे की नाही. हे आम्हाला नको आहे, आम्हाला मान्य नाही आहे, त्याला आहे की नाही ॲसर्शन म्हणतात. तुम्ही त्याला नाकारा, मान्य करू नका. मग संपूर्ण अध्यात्म तेच आहे, जे स्वाभाविक आहे, जे सगळ्यांनाच मान्य आहे, तुम्हालाही मान्य आहे, तुम्हाला म्हणजे तुमच्या मनाला पण मान्य आहे, साधकाच्या मनाला पण मान्य आहे, सगळ्यांनाच मान्य आहे, पण तुमच्या हातात काय आहे मग ते मान्य करू नका, नाकारा त्याला आहे की नाही. तिथेच प्रल्हादाचं महत्त्व आहे की नाही, तिथेच रामाचं महत्त्व आहे, तिथेच कृष्ण. त्यांनी सगळ्यांनी नाकारलं आहे बघा. जे सगळे करतो त्याला नाकारलं आहे. नाही, नॉट फॉर अस, आमच्या साईड नाही आहे ते. जगात लोक काय करू द्या, नचिकेता तसंच आहे की नाही. तो नाकारतो आहे, तिन्ही वर मागतो आहे बघा. ते तिन्ही वर अद्भुत आहे की नाही, फार सुंदर आहे. त्याचं बरंच स्वतंत्र विश्लेषण करायला पाहिजे. तिन्ही वराचं विश्लेषण स्वतंत्र आहे त्याचं, पण तो नाकारतो. त्याला यमराज इतकं समजून सांगतात, अरे तू लहान आहे, तुला समजत नाही आहे, तुझ्या भल्याचं काय आहे, तुला काय योग्य आहे तुझ्या याच्यासाठी तुला समजत नाही. म्हणजे नाही मला समजतं, ते तुमच्यापाशीच ठेवा. ही भाषा नचिकेताची आहे बघा. तो तवई विवाह तव नृत्य गीते. अरे तुझ्या अनुसारी नृत्य गीतं मजा करणं, काय म्हणतात ज्याला, बर्डे कर, आणखी थोडंसं सहली कर, असं कर नाही. यासाठीच ते वय असतं. या वयातच तर मजा करायची असते, मौज मजा. बरं त्या वयात गेलाही नाही अजून तो नचिकेता, अजून त्या वयापर्यंत पोहोचलाच नाही आहे. तो लहानच आहे, प्रल्हादाच्या वयाचा आहे, 5 वर्षाचा. वर्ष 6, 7, 8 आणखी काय असणार. कुमार म्हणजे तेच की नाही. थोडं 2 वर्ष इकडे का 2 वर्ष तिकडे करा की नाही. पण तो म्हणतोय की त्या भाषेत यमराजाला सांगतो. लोकांचं यमना म्हणलं, मृत्यू म्हणलं की धडकी भरते, आणि तो त्याच्या समोरासमोर सांगतोय. नचिकेताला यमराज सगळं काय देतात ज्याची आपण कल्पनाही करू शकत नाही. तुला मी सगळं देतो, तुला अनंत आयुष्य देतो, सगळे देतो, तुला जे त्यांनी म्हणू शकतो, देवांचं राज्य देतो, पृथ्वी देतो, सगळं देतो आहे की नाही. आणि काय राहून गेलं असेल, तुला वाटेल काय राहून गेलं असेल, ते पण तुला देतो, म्हणजे कोरा चेक आहे की नाही. हे नृत्य पहा, आणि असं नाही देतो ना, हे बघ, हे बघ, हे बघ, हे अप्सरा बघ, हे नृत्य बघ, हे रथ बघ, संपत्ती बघ, सगळं दाखवतो, हे बघ. असंच आहे उपनिषदामध्ये, तसंच आहे. हे इमारसा वगैरे, हे बघ, हे बघ, हे बघ, हे दिसतंय तुला डोळ्यासमोर आहे सगळं ते आहे की नाही. आपल्याला नुसती कल्पना करावी लागते. आपलं घर बांधायचं आपण कल्पना करतो, नाही ते घर तुझ्या डोळ्यासमोर आहे बघा, इथे आहे तुझ्यासमोर. सगळं ते तुला प्रिय आहे किंवा प्रिय असू शकतो, ते सगळं जे तुला कल्पना करता नाही, कल्पना मीच करून देतो, मी तुला प्रत्यक्ष देतो आहे. नचिकेताचं उत्तर काय आहे, तव एव वाहा, तूच त्याचं वहन कर, मला नको आहे ते आहे की नाही. तव तुझे, तव म्हणजे तुझे, तव एव वाहा तव आहे की नाही. तुझं जे आहे ना तुझ्यापाशीच राहू दे, मला नको. ते बुद्धाचं आहे ना, बुद्धाला एकाने खूप शिव्या दिल्या आहे की नाही, आणि बुद्ध आपले शांतपणे उभे आहे की नाही. म्हणजे मी एवढं तुम्हाला शिव्या दिल्या, एवढी तुमची निंदा केली, नालस्ते केली, आणि तुम्ही काय नाही. म्हणे हे बघ, तू मला काही दिलं आहे की नाही, आणि मी जर घेतलं नाही तर कोणाकडे राहिलं आहे, म्हणजे देणाऱ्याकडे राहिलं आहे. मग तू जेवढ्या शिव्या दिल्या माझ्याकडे आलेच नाही, मी तुझ्याकडेच राहिले ते आता आहे की नाही. तू तुझ्याकडे राहिलं. तबई बाबा हा तव नृत्य गीते. हा बालक म्हणू शकतो की तुमच्याकडेच राहू द्या, मला त्याची गरज नाही. म्हणजे काय त्याची प्रज्ञा असेल, तुम्ही कल्पना करा. मला पाहिजे तेच तुम्ही द्या, मला विचलित करू नका. ते प्रलोभन नाही आहे, त्याचा अर्थ प्रलोभन करला, मला वाटत नाही ते प्रलोभन आहे म्हणून. त्याला प्रलोभन आहे. नचिकेताला खरोखरच यमराज म्हणत होते. आपल्याला वाटेल लहान मुलाला काय समज, त्याला जे पाहिजे तेच द्यायला पाहिजे, त्याच्यात त्याची गोडी आहे, ज्याला जे समजतं तेच आपण देणार ना. यमराज त्याला काही प्रलोभित करत नव्हते. आणि नचिकेताने म्हटलं असतं ठीक आहे, तुम्ही एवढं आग्रह करता तर मला मान्य आहे, द्या मला. यमराज देऊन टाकलंच त्याला, आणि त्याला बरंही वाटलं असतं की चला या मुलाला आपण काहीतरी दिलं बरं, आणि काहीतरी त्याला समजेल अशी गोष्ट दिली आहे की नाही. म्हणजे ते प्रलोभन नाही आहे असं मला वाटतं आहे. ते प्रलोभन नाही आहे की नाही. तसं कुठं दिसत नाही, तसे काही इंडिकेशन कुठेच नाही आहे. उपनिषदामध्ये तसे इंडिकेशन नाही आहे की त्याला प्रलोभित. त्याला शंकराचार्यांनी म्हटलं आहे की ते जसं एक प्रचंड याच्यामध्ये सरोवरामध्ये आहे की नाही,
हत्ती उचलला जशी खळबळ उभासते तशी खळबळ त्याच्या विरोधात मारली नाही असं म्हटलं आहे. शंकराचार्यांचं भाष्य फार सुंदर केलं आहे. म्हणजे नचिकेता म्हणतात नचिकेतसंही म्हटलं, नचिकेताला पण प्रणाम केला आहे शंकराचार्यांनी. भाष्य करताना यमराजाला प्रणाम केला का ते गुरु आहे, आत्मज्ञानाचे गुरु आहेत, पण त्यांनी त्यालाही पण प्रणाम केला. नचिकेत असे च म्हटलं आहे, च म्हणजे आणि, या नचिकेताला पण प्रणाम करतो की नाही. ती जी दृढता, ते जे ज्याला मी म्हणतोय मला जे मान्य आहे ते बरोबरच आहे, हे कशावरून येईल काय? हा अहंकार नाही आहे, हा आत्म्यावरचा विश्वास आहे, सत्यावरचा विश्वास आहे, सत्यावरची दृढता आहे. म्हणजे काय हे जास्ती महत्त्वाचं, लहान आहे तो. आपल्याला मोठेपणे पण काही आपल्याला एवढी येत नाही आहे, एवढ्या लहानपणामध्ये त्याला येतो आहे. म्हणून प्रल्हाद, लहान, हे नचिकेता, ध्रुव वगैरे हे आपल्या परंपरेमधले शुकदेव वगैरे हे फार महान लोक आहेत. कारण काय, ज्या वयामध्ये आपल्याला काहीच येत नाही आहे, कॅडबरी सोडून दुसरं काही सुचत नाही आहे, त्या वयामध्ये त्यांना एवढं सगळं मॅच्युरिटी आहे, प्रगल्भता आहे, हे अद्भुत गोष्ट आहे. म्हणून ते सगळे अमर झाले की नाही. हे रामकृष्ण सगळे महापुरुष, संतपुरुष, प्रत्येकाची ग्रेड वेगवेगळी असेल, परंतु याचं कारण ते आहे की त्यांना हा विषय परिपूर्णपणे ज्ञात होता. ते कुठून आला त्याची परंपरा आहे. ध्रुवाची आई होती, प्रल्हादाची आई होती, ह्या सगळ्या परंपरा आहेत, आहे की नाही. म्हणजे काहीतरी शिवाजीची आई होती, आहे की नाही. ह्या सगळ्या परंपरा आहेत. कुठून तरी आलं आहे. त्याला नारद होते, प्रल्हादाचे गुरु, इत्यादी इत्यादी. म्हणजे आपण सोर्स म्हणू शकतो, पण सोर्सहून फायदा काय? आपल्याला चांगले सोर्स भेटले, चांगली मदत मिळाली, तरी आपण त्याचा उपयोग नाही करून घेतला, त्याचा काही विशेष उपयोग होत नाही. म्हणून त्यांनी म्हटलं आहे की काय करायचं आहे, तुम्ही हे करता, मी करता अशी भावना असल्यास ईश्वरीय दर्शन होणार नाही. कोठीवर आणखी एक जण नेमला आहे, असं असताना घरमालकाजवळ जाऊन जर कुणी म्हणेल की हो जरा इकडे या, हा अमुक जिन्नस काढून द्याल का, तर तो कोठीचा मालक म्हणेल, साहजिकच म्हणेल की कोठीवर तर एक जण आहेच की, मी आणखी जाऊन काय करू. जो स्वतःच कर्ता होऊन बसला आहे, त्याच्या हृदयात ईश्वर सहजासहजी प्रवेश करत नाही, शिरत नाही. जो स्वतःच कर्ता होऊन बसलेला आहे, हे सगळे त्याच संदर्भात घ्यायला पाहिजे आपल्याला हे वाक्य सगळे. जो स्वतःच कर्ता होऊन बसलेला आहे की नाही, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे की मीच सगळं काही आहे, म्हणजे मला सगळं काही जमतं की नाही, मग ठीक आहे जमू द्या, माझी गरजच काय आहे तिथे. आणि जर मी डॉक्टरकडे गेलो आणि त्यांना सगळं सांगायला लागलो की मला अमुक औषध द्या, मला अमुक करतं, तर मग तुला कळतं तर मग माझ्याकडे कशाला आला, आहे की नाही. त्या शारदा मठामध्ये मंदिर बांधायचं होतं पुण्याला, तर त्यांनी विचारलं मला कसं पाहिजे, मग त्यांनी सांगितलं आम्हाला असं पाहिजे, ते बंगलोरमधलं मंदिर आहे, तसं करून द्या, असं करून द्या. मग तो आर्किटेक्ट मला, तुम्हाला तसंच पाहिजे तुम्ही करून घ्या, ते जा मोजमाप घ्यान करा, आम्हाला कशाला बोलवता, आम्हालाची काय गरज आहे. आता ते बरोबर नव्हतं त्याचं म्हणा, आर्किटेक्टचं म्हणणं. पण जे काय असेल, जर तुम्हाला सगळं काय माहीत आहे, मग देवाची गरज काय आहे तुम्हाला, की नाही. म्हणजे कृपेची गरजच काय आहे. तुम्ही जर स्वतःवर कृपा करू शकत असाल, की नाही, मग ईश्वराची कृपेची तुम्हाला गरज काय आहे. म्हणजे अहंकार इथे असा प्रकट होतो बघा, की नाही. म्हणून आपण ते गेल्या बघितलं यांचं आपले तुतापुरी, ते बघत होतो आपण, त्याच्याशी हा असा संबंध इथं येतो, आहे की नाही. त्यांना कृपेची काही अर्थ ते वेगळंच प्रकरण आहे. त्यांना कृपेची गरजच नाही आहे, कारण कृपा झालेली आहे, ती झाली आहे, त्यांना फक्त माहीत नाही आहे. यात खूप फरक आहे. त्यांना गुरुची कृपा होती हे स्पष्टच होतं. त्यांच्या जीवनात त्यांना गुरुनी अगदी काय म्हणतात, बोट धरून धरून त्यांना वर नेलं होतं. उंगली पकड के म्हणतात हिंदीमध्ये ना, त्यांचं बोट धरून धरून त्यांना नेलं. ती फार मोठी गोष्ट आहे. ती म्हणजे परमभाग्याची म्हणा की विरळ गोष्ट आहे की तुम्हाला अगदी प्रत्येक पावलावर तुम्हाला सहाय्य मिळतं, हे अवघड गोष्ट आहे. पण त्यांना ते मिळालं होतं आणि त्यांना ते जे काही माणूस मिळू शकतो ते सगळं मिळालं होतं की नाही. पण त्यांना माहीत नाही आहे, म्हणजे त्याची जाणीव नाही असं पण म्हणजे आपण त्याला थोडंसं अज्ञान म्हणूया किंवा शास्त्रात अज्ञान लेश म्हणतात. हे शब्द आहेत, कोणत्या अर्थाने घ्या. लेश म्हणजे अगदी थोडंसं राहून गेलं होतं की नाही. ओके म्हणायला हरकत नाही आहे. ते काय राहून गेलं होतं, हे जे सगळं मला कृपा झाली आहे, ही कृपा मला न मला कळलं नाही ती कृपा झाली आहे म्हणून. गुरुची कृपा आहे, संतांची कृपा आहे, ब्रह्मकृपा आहे की नाही, जगदंबेची कृपा आहे, म्हणजे प्रकृतीची कृपा आहे.
मायेची कृपा आहे, वैष्णवी माया म्हणतात ज्याला, सगळी कृपा आहे. त्या कृपेने मिळालं, सगळं मिळालं आहे की नाही. पण त्यांना असं वाटतं आहे की असं काय, असंच घडतं सगळ्यांच्या बाजूने. तसं नाही आहे. जर स्वामीजी होते ना लहानपणी, त्यांना झोपेत जाताना असं दिसायचं, एक बिंदू दिसायचा, त्याचा मोठा मोठा व्हायचा आणि त्याच्यात त्यांचं मन होतं, झोप लागून द्यायचे. त्यांना बऱ्याच काळाने कळलं की असं सगळ्यांच्या बाबतीत होतं आणि त्यांच्याच बाबतीत फक्त होत आहे ते. कारण त्यांना रेफर करायला काहीच नाही आहे. मग कल्पना करा, रेफर करायला जेव्हा काही नसतं तेव्हा त्यांनी कल्पना केली की असंच प्रत्येकजण होत असेल आहे की त्यांना काहीच माहिती नाही. नंतर कळलं की असं प्रत्येक बाबतीत होत नाही, त्यांच्याच बाबतीत फक्त होत आहे ते. तसंच तोतापुरींना ते कळलंच नाही आहे की फक्त ते त्यांच्या बाबतीत घडलेलं आहे. म्हणजे ती घटना घडलेली आहे, ती कृपा आहे. पण ती कृपा आहे हे त्यांना काही जाणवलं नाही आहे. आणि म्हणून मग श्रीरामकृष्णांच्या सहवासात 3 दिवसाची 11 महिने, कुठे 3 दिवस आणि कुठे 11 महिने तिथे सतत राहिले. आणि आपण शिष्याने गुरुवर कृपा केली असं म्हणू शकत नाही, ते स्टेटमेंट बरोबर नव्हे. पण अप्रत्यक्षपणे आपल्याला दिसतं की श्रीरामकृष्ण सान्निध्य का श्रीरामकृष्ण आधीपासून म्हणतात. आई म्हणतात, आई जसं बोलवशील तसं बोलेन, असं सांगशील तसं सांगेन आहे की नाही. तुझ्या शब्दाबाहेर मी नाही आहे की नाही. नाहम तो त्याने पहिला स्टँड, त्याचा स्टान्सच तसा आहे सुरुवातीपासून. इथे श्रीरामकृष्णांचं महत्त्वाचा आपल्या दृष्टीने, सगळ्यांच्या दृष्टीने येतं, महत्त्वाचा मुद्दा आहे की नाही. ते कधी होत नाही. आपण धक्के खाऊन थोडं शिकतो. आपली शिकण्याची प्रक्रिया फार संथ आहे, मंद आहे की नाही. शिकतो, पुन्हा समोर जातो, 10 पावलं समोर जातो, 20 पावलं मागे जातो आपण आहे की नाही. कुठून तरी शिकलं त्याचा एक अहंकार येऊन येतो आपल्याकडे आहे की नाही. म्हणजे आपण नेमकं पुढे गेलो की मागे गेलो हेही समजत नाही आहे. पण श्रीरामकृष्ण नाही, त्यांना शास्त्र पक्के समजलेत आहे की नाही. म्हणून स्वामीजी म्हणतात त्यांनी ह्या अवतारामध्ये ते अशिक्षित होते. याचं कारण काय? यांचं कारण ते शास्त्र त्यांच्या आतच होते सगळे. त्यांना आधीपासून शास्त्राचं मर्म काय आहे, शास्त्राकडनं अभिप्रेत काय आहे त्यांना आधीच कळलं बघा. आणि नंतर त्यांच्या खोलीमध्ये संन्यास यायचे, परमहंस यायचे, सगळे सतत दिवसभर अस्थिभाती प्रियाची चर्चा झाल्याची हा भाग वेगळा आहे की नाही. त्यांचं पोट दुखायचं, तिथेच ते करायचे. बरोबर तुमची वचना व्हायचं, लीला प्रसंगात तुम्ही माझा फार सुंदर वर्णन आहे. पण त्यांनी तो स्टान्स ज्याला म्हणतात इंग्रजीमध्ये, की तो स्टँड म्हणतो आपण, किंवा त्याची भूमिका आहे त्यांनी सुरुवातीलाच केली. आपल्याला ते जन्मभर समजत नाही आहे, तर त्यांनी सुरुवातीलाच तो स्टँस घेतला आहे. त्यांना जे जीवनाच्या प्रारंभी किंवा साधक जीवनाच्या प्रारंभीच त्यांना कळलं की एक्झॅक्टली कुठून सुरुवात करायला पाहिजे की नाही. कारण काय, नाही तुमचा वाढत जाईल ना, तुमचा वेळ वाढत जाईल. तुम्ही जी गोष्ट आधी करू शकता ती तुम्ही खूप नंतर केली की तेवढा वेळ तुमचा वाया गेला ना आहे की नाही. पण त्यांनी आधीच, आणि त्याने ती म्हणजे अगदी डिटेलमध्ये आणि खूप बारीक याच्यात बघितलं येतं. याच्याकडे इतकं त्यांनी सूक्ष्म लक्ष दिलं, कुठेही गडबड होऊ शकते. म्हणून ते आपण त्याला म्हणतात ते सायंटिस्ट होते, वैज्ञानिक प्रत्येक ठिकाणी बघतो कुठे काय गडबड होऊ शकते. म्हणजे अध्यात्मक क्षेत्रातले ते महान वैज्ञानिक होते. पण वैज्ञानिक फार छोटी गोष्ट आहे की नाही. कारण वैज्ञानिकला इतकं सूक्ष्म विश्लेषण नसतं. इथे कारण मनाचा प्रश्न आहे ना आहे की नाही. किती सूक्ष्म विश्लेषण तुम्हाला करावं तुमच्या मनाचं, इतरांच्या मनाचं नाही, तुमच्या स्वतःच्या मनाचं किती सूक्ष्म विश्लेषण, तुमच्या मनामध्ये किती खोलवर शिरावं लागेल, किती डिसेक्शन करावं लागेल, तुम्ही कल्पना करा. आणि तेवढं आपल्याला जमत नाही ना, आपण घाबरतो, कंटाळतो, वैतागतो, मागे हटतो. श्रीरामकृष्ण घाबरले नाही, वैतागले नाही, कंटाळले नाही, मागे हटले नाही. त्यांनी त्याचा इतका पाठपुरावा केला, म्हणून ते इतक्या स्पष्टपणे सांगू शकतात तिथे. कारण त्यांनी स्वतः केला आहे, त्याचे परिणाम त्यांनी अनुभवले आहेत, प्रत्यक्षपणे अनुभवले आहे, म्हणून ते सांगू शकतात. म्हणून ते एका वाक्याला अर्थ आहे. गीतेच्या प्रत्येक सेंटेन्सला, प्रत्येक शब्दाला अर्थ याच्यामुळे आहे, कारण ते अनुभवाचे बोल आहेत. एक तरी ओवी अनुभवावी, नामदेव म्हणे श्रेष्ठ ज्ञानदैवी, एक तरी ओवी अनुभवावी. नामदेव महाराज म्हणतात की ज्ञानेश्वर ग्रंथ हा फार महान आहे, श्रेष्ठ आहे. म्हणजे काय, त्यात किती ओवी आहे, जवळपास 9000च्या जास्ती ओवी आहेत आहे की नाही. पण आम्ही काय करणार, एक तरी ओवी, कमीत कमी एक ओवी तरी अनुभवावी, एका तरी ओवीचा अनुभव घ्या, तेच ज्ञान आहे की नाही. जे अनुभवात होतं तर त्याला ज्ञान म्हणतात. जे डोक्यात असतं त्याची सुरुवात चांगली आली, पण तिथेच राहिलं तर तो पराभव आहे तुमचा. ज्ञान हे अनुभवात उतरलं पाहिजे. ब्रह्मसूत्र शंकराचार्य ते फार सुंदर म्हणतात, अनुभव अवसानत्वाच ब्रह्मविद्या.
ब्रह्मविद्येचं अवसान म्हणजे शेवट हा अनुभवात झाला पाहिजे. अनुभवाच ब्रह्मविद्या अवसानत्वाच ब्रह्मविद्या. ही ब्रह्मविद्या जी आहे ही विद्या म्हणून फक्त तुमच्या मेंदूत राहिली नाही पाहिजे. म्हणून श्यामचंद्र सगळ्या ग्रंथांची मी माळ केली, गळ्यात घातली, विसर्जन करून टाकले. हे गाई आई घे तुझं ज्ञान, हे घे तुझं ज्ञान, हे घे तुझं सगळं घे तुझं घे, मला तुझी फक्त श्रद्धा. काय वंडरफुल आहे की नाही. हे आपल्याला जन्मरोग कळत नाही, आपण ऐकले नाही या गोष्टी की नाही. हे घे तुझं ज्ञान, हे घे तुझं अशुची, हे घे तुझ्या अशुची, हे घे अमुक, हे घे, मग मला फक्त शुद्ध ज्ञान दे. म्हणजे सार काय आहे, तुम्हाला हे सगळं करून सार काय करायचं. त्यांनी उदाहरण देतात की एकाला पत्र आलं याच्याकडून व्यायाकडनं, ओ आम्हाला तर धोतर जोडी तर जुनं आहे आणि मिठाई पाठवून द्या. आणि ते पत्र गेलं हरवून. शोधतात ते पत्रात लिहिलं काहीच माहीत नाही आहे, काय मागितलं आहे आमच्या व्यायांनी. शोध केली, शेवटी पत्र सापडलं, बघितलं, अरे धोतर जोडीने फेकून दिलं पत्र. आता ते आणान पाठवून दे एवढंच राहिलं आहे ना. पत्र म्हणजे शास्त्र की नाही. शास्त्रात काय लिहिलं आहे त्याच्याप्रमाणे करा, बाकी पत्राची काय गरज आहे. हे रामकृष्णाबरोबर कळलं बघा. म्हणजे काय कामाचे नाही काय शास्त्र आहे. पुन्हा पुन्हा बघा, कारण त्याची स्मृती होते, स्मृती निघून जाते, स्मृतीचा संस्कार निघून जातो, मग पुन्हा आणा. पण त्याला त्याची गरज नाही आहे. कारण काय, श्रीरामकृष्ण स्वतः शास्त्रमय होऊन गेलेत. सनातन धर्माचे मूर्तिमंत प्रतीक असं त्यांचं वर्णन आहे. सनातन धर्म म्हणजे काय, सनातन धर्म म्हणजे अनुभव अवसानत्वाच ब्रह्मविद्या. गीतेमध्ये ते सांगितलं, सतत सांगतात आहे ते. ज्ञानम लब्ध्वा पराम शांतीम अचिरेणाधिगच्छति की नाही. ज्ञान लाभल्यानंतर पराशांती म्हणजे मोक्ष, परमशांती अचिरेण म्हणजे ताबडतोब, इमिजिएटली, त्वरित, अधिगच्छति तुमच्या पदरात पडते, तुमची होते अर्थाने. अधिगच्छति म्हणजे तुमच्याशी तुमची होते ती. तेव्हा प्रत्येक ठिकाणी ते सांगितलं आहे की नाही. म्हणजे सनातन धर्माचे वैशिष्ट्य आहे. स्वामीजींनी हे खूप भर दिलं आहे, स्वामी विवेकानंदांनी, की प्रत्येक धर्माचं वैशिष्ट्य सांगितलं आहे. आणि सनातन धर्माचं वैशिष्ट्य हे सांगितलं आहे. सनातन वैदिक धर्माचं वैशिष्ट्य आहे की जे आहे ते तुम्ही जीवनात उतरवा, तुमच्या जीवनात आलं पाहिजे. तुम्ही तसे झाले पाहिजे संपूर्णपणे. तुम्ही सोन्याचे बनून गेले पाहिजे. तुम्हाला जर परिसाचा स्पर्श झाला लोखंडाला तर संपूर्ण लोखंड सोनं होऊन जातं. तसंच तुम्हाला अध्यात्माचा जर स्पर्श झाला तर तुम्ही संपूर्णपणे की नाही आमूलाग्र किंवा नकशकांत तुम्ही काय होऊन जाणार, तेच होऊन जाणार जे परिसाला अभिप्रेत आहे ते की नाही. आणि त्याचे पुढे जाऊन म्हणतात की परीस फक्त सोन्याला लोखंडाला सोनं करतं आहे की नाही, परंतु गुरुकृपा ही परिसाला पण म्हणजे काय लोखंडाला पण परीस करते. पण तो वेगळा विषय. असे महापुरुष ते युगपुरुष असतात आणि युगानुयुग येत असतात. परंतु सर्वसामान्यपणे आपल्यासाठी ते म्हणतात की म्हणून तर मी म्हणत असतो, म्हणजे श्रीरामकृष्ण म्हणत असतो त्याशी, म्हणून तर मी म्हणत असतो माते मी यंत्र, हे यंत्र यंत्री वगैरे आपण, मी रथ मी यंत्र तू यंत्री, मी रथ तू रथी, जसं चालवशील तसं चालीन, तसा चालीन, जसं करवशील तसं करीन. म्हणजे अध्यात्माच्या दृष्टीने अहंकाराचं तुम्ही कसा टॅकल कराल, कसं तुम्ही त्याला हँडल कराल आहे की नाही, इथे त्यांनी सांगितले. स्वतःच्या जीवनामध्ये त्यांनी केलं आहे. आणि त्यांनी तसे उद्गार पण काढले. फार सुंदर आहे की नाही, की जसं यंत्राला अहंकार नसतो, गीतेमध्ये आहे की नाही, की त्वमेव शरणं गच्छ सर्वभावेन भारत. ती कठपुतळी म्हटलं, यंत्रारूढानी माया म्हटलं. यंत्र म्हणजे कठपुतळी, यंत्र शब्द वापरला येते ते. यंत्र आरूढानी नाही, म्हणजे जसं यंत्र काम करते ॲक्शन आहे, पण ते ॲक्शन करणारा नाही आहे. मोलकणीचं उदाहरण दिलं आहे. मोलकण काम करणारी आहे, पण त्याचं ते इगो नाही आहे, आसक्ती नाही या अर्थाने, ममत्व नाही या अर्थाने. तसं इथे यंत्रारूढानी मायया की नाही,
तिथे यंत्र आहे, पण यंत्र चालवणारा वेगळा आहे. यंत्राला स्वतः जसे ट्रेन आहे, विमान आहे, सगळे ॲक्शन आहे, पण स्वतः ते उडू शकत नाही, त्याला उडवणारा पाहिजे, आहे की नाही. तुमचं आर्टिफिशियल इंटेलिजन्स असलं, त्याला पॉवर समजा तुम्ही विड्रॉ केली तर ते काही करणार नाही. आता पुढे काय होणार देवालाच माहीत, किंवा देवाला माहीत नसेल, आहे की नाही. हे काय करून ठेवलं माणसाने, आर्टिफिशियल कुठून काढलं ते, आहे की नाही. पुढे काय होणार माणसाचं, पण तो विषय वेगळा. आपण एक सामान्यपणे समजू शकतो, हा दिवा लावला आहे, प्रकाश देतो आहे की नाही. आपण त्याला स्विच ऑफ केलं की प्रकाश जर बंद होऊन जाईल. कारण कोणतेही आर्टिफिशियल इंटेलिजन्स ते पॉवरवर चालणार असं आपण म्हणूया सध्या तरी, आहे की नाही. तुम्ही पॉवर ऑफ करा, ती काय डॅमेज करेल ती कदाचित थांबून जाईल, पण तो स्वतंत्र विषय आहे. इथे म्हणतात की माते, हे माते म्हणजे जगन्माते, तू यंत्री आहेस, मी यंत्र आहे. सुंदर आहे. हे माते, हे जगन्माते, हे जगदंबे, तू यंत्री आहेस. तू जसं चालवशील, म्हणजे माझी इच्छा मी ते शोधून काढतो तसं नाही आहे. तू जसं कशी तसं. मी रथ, तू रथी. रथ चालवणारा वेगळा असतो. जसं चालवशील तसा चालेल, जसं करवशील तसं करेन. काय पराकाष्ठा आहे बघा, की नाही. याला भगवद्गीतेमध्ये शेवटच्या अध्यायात म्हटलं आहे की ती ज्ञानाची पराकाष्ठा आहे की नाही. याच्यामध्ये की जेव्हा माणसाला समजतं अरे खरोखरच कुठेच काही नाही आहे की नाही. म्हणजे त्याचं मन हे अनंत काळामध्ये जातं, अनंत स्पेसमध्ये जातं, त्याचं मनच राहत नाही. तुम्ही जेव्हा अनंताचा विचार, हा विषय आपण पुढच्या वेळी बघू, पण जेव्हा तुम्ही तुमचं मन हे जेव्हा अनंत काळाचा विचार करतं, जेव्हा अनंत स्पेसचा विचार करतं, आहे की नाही, त्यावेळी ते अनंत स्पेस, अनंत काळ नष्ट होत नाही, सृष्टी नष्ट होत नाही आहे, पण सृष्टीचा विचार करणारं मन मात्र नष्ट होतं, आहे की नाही. तुम्ही विचार करता, सृष्टी नष्ट नाही होणार. किती आभासमय असली जरी, किती ॲपिअरन्स असलं, ते डेल्युजन असलं तरी ती नष्ट होणार नाही. पण तुमचं मन विचार करता करता करता, त्यांनी अनंताचा विचार करता करता मन हे शांत आहे. अनंताचा पण ते अनंताचा विचार करू शकतं. अनंताचा विचार करता 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 शेवटी मनच संपून जातं. त्याला अमन म्हणतात. मनसोही अमनी भावे द्वैतम नैवोपलभ्यते. तिथे काहीच राहत नाही, शिल्लकच राहत नाही. मग तुमच्यासाठी सृष्टी राहणार नाही, तुमच्यासाठी कर्म आणि कर्मफल राहणार नाही, तुमच्यासाठी काहीच राहणार नाही. त्यालाच इथे म्हटलं आहे पराम शांती किंवा मुक्ती म्हटलं आहे की नाही. ब्रह्मनिर्वाण मृच्छती एषा ब्राह्मी स्थिती असं म्हटलं आहे याच्यामध्ये. असो, पुढच्या वेळी आपण हे बघूया. ओम ब्रह्मार्पणं ब्रह्महवीर ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतं ब्रह्मैव तेन गन्तव्यं ब्रह्मकर्मसमाधिना. हरि ओम तत्सत्. ओम शांति शांति शांति. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.